आता पाहूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईत निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेसाठी 25,696 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दक्ष राहतील, पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती। मुंबईत लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीला तब्बल 2,91,087 मतदार वाढले। मुंबईत यंदा 1,02 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामेट्रोने फेऱ्यांची वेळ वाढवली। मतदानाच्या दिवशी पहिली मेट्रो पहाटे 4 वाजता, शेवटची मेट्रो रात्री 1 वाजता धावणार। मुंबई पालिकेतील कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची पदभरती आता आचारसंहिता संपल्यानंतरच 690 जागांसाठी आता 26 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार। आचारसंहिता काळात नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनाची कठोर कारवाई। ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारसंघात आतापर्यंत 54 कोटींचं घबाड जप्त। उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी मुंबई आणि ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्ह्यात 10,935 पोलीस, 4,000 होमगार्ड आणि सीआरपीएफच्या 24 तुकड्या तैनात। मतदानाच्या पार्श्वभूमीवर उद्या एपीएमसी मार्केट सकाळच्या सत्रात सुरू राहणार असून पूर्ण दिवस बंद राहणार। पाचही बाजारातील संचालक मंडळाचा निर्णय, एपीएमसीने सचिव डॉक्टर PL खंडांगळेची माहिती। आचारसंहितेच्या काळात मुंबई शहरासह उपनगरातून तब्बल 341 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। मुंबईतून रोकड जप्त करण्याचं सत्र सुरूच। ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून असमा अन्सारी या नावाच्या व्यक्तीकडून 42 लाखांची रोकड जप्त, निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू।